हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टेक्निकल क्वेश्चन्स पाहणार आहोत सॅनिटरी इन्स्पेक्टर या एक्झामसाठी. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये आपण नवीन बॅचेस सुरू केले आहे, ज्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरचा टेक्निकल कोर्स फक्त 499 रुपयेमध्ये तुम्हाला 6 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी इथे मिळणार आहे. तर या ऑफर्स कोणकोणत्या बॅचेससाठी लागू आहेत? लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन, सॅनिटरी इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर, स्टाफ नर्स, दॅट इज GNM. ओके, तर या सर्व बॅचेसच्या टेक्निकल कोर्स तुम्हाला फक्त 499 रुपये मध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आहे, दोघं जर सोबत घ्यायचं असेल तर 999च्या याच्यामध्ये 6 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. आणि या सर्व बॅचेससाठी हा कोर्स अवेलेबल असणार आहे. इथे बघा, आजच्या लेक्चरमध्ये जे आपण MCQs इथे सॉल्व्ह करणार आहोत त्याची सुरुवात करूयात. फर्स्ट, विच वॅक्सिन इज गिवन ॲट बर्थ ॲज पार्ट ऑफ इंडियाज युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. कोणतं वॅक्सिन हे बर्थच्या टाईममध्ये दिलं जातं? MMR, BCG, टायफॉइड, हेपॅटायटिस A. इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे? दॅट इज BCG. याचा फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, BCGचा फुल फॉर्म. आणि हे कशासाठी दिलं जातं? ट्युबरक्युलोसिस. ओके, TB साठी हा BCGचा वॅक्सिन दिलं जातं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. व्हॉट डज OPV स्टँड्स फॉर? कशाच्या रिलेटेड आहे आणि OPVचा फुल फॉर्म काय आहे? बघा इथे, ऑप्शन 1 ओरल निमोकॉकल वॅक्सिन, ओरल पोलिओ वॅक्सिन, ऑप्शनल पोलिओ वॅक्सिन, ओरल प्रोफायलॅक्टिक वॅक्सिन. OPV कशासाठी दिलं जातं? पोलिओसाठी दिलं जातं किंवा पोलिओ वॅक्सिन आहे हे. आणि याचा फुल फॉर्म आहे ओरल पोलिओ वॅक्सिन. ओके, क्वेश्चन नंबर 3. विटॅमिन C डेफिशियन्सी कॉजेस विच डिसीज? आपण आपल्या क्लासच्या लेक्चरमध्ये सुद्धा ज्यावेळेस विटॅमिन्स, न्यूट्रिशन्स हे सगळं स्टडी केलं होतं. आपण प्रत्येक विटॅमिन वाईज कोणता डेफिशियन्सी कॉज होत आहे, तर विटॅमिन C मुळे कोणती डेफिशियन्सी कॉज होणार आहे? रिकेट्स, पेलेग्रा, स्कर्वी, बेरीबेरी. बघा इथे क्वेश्चन नंबर 3चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर C, स्कर्वी. स्कर्वी कशामुळे होतो? विटॅमिन C च्या डेफिशियन्सीमध्ये स्कर्वी होणार आहे. रिकेट्स हा विटॅमिन D, बेरीबेरी B1 आणि पेलेग्रा ड्यू टू B2. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4. द फर्स्ट स्टेप इन बेसिक फर्स्ट एड इज? फर्स्ट एडच्या याच्यामध्ये फर्स्ट स्टेप कोणती असणार आहे? अप्लाय बँडेज, ensure skin safety, give medication आणि call hospital. What is the correct answer? Question number 4. Apply bandages, give medication, हॉस्पिटल लगेच कॉल करणं. फर्स्ट एडचाच अर्थ हा असतो की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये रीच होण्याच्या आधी जे काही मेडिकेशन तुम्ही घेतलं जातं त्याला म्हटलं जातं फर्स्ट एड. आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, ensure skin safety. Question number 5. Which vitamin is produced in skin on exposure to sunlight? सनलाइटच्या एक्सपोजर मध्ये गेल्यानंतर स्किन मध्ये कोणतं विटॅमिन प्रोड्यूस होतं? विटॅमिन A, विटॅमिन B12, विटॅमिन C, विटॅमिन D. विटॅमिनच्या स्टडीमध्ये आपण बघितलं होतं सनरेजच्या द्वारे आपल्याला कोणतं विटॅमिन मिळतंय, तर ऑप्शन नंबर D इज द करेक्ट आन्सर. दॅट इज विटॅमिन D. आपल्याला हे सनलाइटमुळे मिळतं. विटॅमिन A कशामधून, त्याच्यामुळे कोणती डेफिशियन्सी होते हे आपण आपल्या ऑलरेडी रेग्युलर क्लासेसमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6. जननी सुरक्षा योजना प्रायमरीली एम्स टू immunize children, promote institutional delivery, provide nutritional supplements and control TB. बघा इथे जननी सुरक्षा योजना कशा प्रकारे, जननीचा अर्थ काय? आई किंवा मदर. ओके, आणि सुरक्षा म्हणजे
जे मदर्सला प्रोटेक्शन देणार आहे याच्यामध्ये असणार आहे जननी सुरक्षा योजना. ओके, तर याच्यासाठी अप्रोप्रिएट ऑप्शन बघा कोणता असणार आहे. इम्युनाइज चिल्ड्रन्स, प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, थर्ड प्रोव्हाइड न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स अँड फोर कंट्रोल टीबी. तर कंट्रोल टीबीला लगेच तुम्ही काय करू शकता, इलिमिनेट करा. त्यानंतर आहे प्रोव्हाइड न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, हा सुद्धा करेक्ट ऑप्शन नाही. इथे काय आपण अर्थ जर तुम्हाला ब्रेकडाऊन करायचं असेल, जननी इज मदर, सुरक्षा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी ही योजना बनवली होती. मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट हा कमी व्हावा आणि जी काही मदर्सची डिलिव्हरी आहे ती कुठे व्हावी, हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीजला प्रमोट करण्यासाठी जननी सुरक्षा योजना बनवली होती. तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. Question number 7. The causative agent of tuberculosis is. Tuberculosis चा causative agent काय आहे? पहिलं तर हे सांगा, हे बॅक्टेरियल डिसीज आहे का व्हायरल डिसीज? ट्युबरक्युलोसिस हा असणार आहे बॅक्टेरियल डिसीज. त्यामध्ये बघा causative agents मायकोबॅक्टेरियम लेप्री, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आणि विब्रियो कोलेरी. बघा इथे कोरिलेट करा. हे बघा ट्युबरक्युलोसिस आणि ट्युबरक्युलोसिस, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा काय आहे, पॉझिटिव्ह एजंट आहे. याच्यासाठी वॅक्सिन कोणती आहे, बीसीजी वॅक्सिन आहे. आता मायकोबॅक्टेरियम लेप्री हा लेप्रेसीला पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा टिटॅनस साठी, टिटॅनस किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, धनुर्वात. आणि विब्रियो कोलेरी जो कोलेरा आहे, कोलेरा जो कशामुळे कंटॅमिनेटेड वॉटरमुळे होतो, तर याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असतो विब्रियो कोलेरी. द क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी टाइम्स शुड हँड्स बी वॉश्ड अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन? 5 मूवमेंट्स ऑफ हँड हायजीन. 3, 4, 5, 6. क्वेश्चन नंबर 8 चा करेक्ट आन्सर काय असणार आहे, दॅट इज 5 टाइम्स. डीपीटी वॅक्सिन प्रोटेक्ट्स अगेन्स्ट. ही वॅक्सिन आपल्याला कशाच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन देते, डीपीटी. याचे अप्रोप्रिएट ऑप्शन्स बघा. डिप्थेरिया, पोलिओ, टिटॅनस, डिप्थेरिया पर्टुसिस टायफॉइड, डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस, डेंग्यू पर्टुसिस टिटॅनस. काय असणार आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर सी, डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस. डीपीटी कशासाठी दिलं जातं, डिप्थेरियाला, पर्टुसिसला आणि टिटॅनसला कंट्रोल करण्यासाठी डीपीटी दिलं जातं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10. आयर्न डेफिशियन्सी लीड्स टू. आयर्नच्या डेफिशियन्सीमुळे इथे काय होणार आहे, तर बघा करेक्ट आन्सर काय असणार आहे क्वेश्चन नंबर 10 चं, ॲनिमिया. ओके, स्कर्वी कशामुळे होतोय, विटामिन सी, नाईट ब्लाइंडनेस, विटामिन ए, आणि तेच गॉइटर हा कशामुळे होतो, आयोडीनच्या डेफिशियन्सीने गॉइटर होतो. म्हणून जे फॉर्टिफिकेशन ऑफ सॉल्ट केलं जातं त्याच्यामध्ये आयोडीन प्रेझेंट असणारे, सॉल्टमध्ये आयोडीनमुळे गॉइटर हा प्रिव्हेंट केला जाऊ शकतो. तर आयर्न ज्यावेळेस बॉडीमध्ये कमी होतं त्यावेळेस ॲनिमियाच्या कंडिशन्स वाढतात. Now question number 11. Which disease is caused by Plasmodium vivax? ओके, प्लाझ्मोडियम वायवॅक्सनी कोणता डिसीज होतो किंवा ट्रान्सफर केला जातो, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, कोलेरा. बघा इथे क्वेश्चन नंबर 11 चं करेक्ट आन्सर काय असणार आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम काय, प्रोटोझोन, आणि ते प्रोटोझोनल डिसीज कोणता आहे, मलेरिया. ओके, डेंग्यू काय, व्हायरल डिसीज आहे, व्हायरल डिसीज. त्यालाच काय तुम्ही या दोन्ही डिसीजेसला, डेंग्यू आणि मलेरियाला काय म्हणू शकता, हे दोघं सुद्धा वेक्टर बाउंड डिसीजेस आहेत. त्यामध्ये मलेरिया हा कसा असणार आहे, प्रोटोझोनल डिसीज जो प्रोटोझोनमुळे ट्रान्सफर होतोय. आणि त्याचबरोबर एक आहे डेंग्यू ज्याला काय म्हटलं जातं, व्हायरल डिसीज. टायफॉइड आणि कोलेरा हे प्लाझ्मोडियम मध्ये किंवा याच्याद्वारे होत नाही. आशाचा फुल फॉर्म काय आहे, व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ आशा,
accredited social health activist, approved social health assistant, accredited social hygiene activist, and fourth option, authorized social health activist. Question number 12 बघा, option number 1 is the correct answer. accredited social health activist. ओके, हा PYQ आहे. आशाचा फुल फॉर्म हा आधी सुद्धा विचारलाय. The question number 13, the normal body temperature of an adult is 35 degrees Celsius, 37 degrees Celsius, 39 degrees Celsius and 41 degrees Celsius. Question number 13 बघा, 27 degree Celsius. Question number 14, vitamin A deficiency causes. ऑलरेडी आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलंय विटामिन ए मुळे कोणती डेफिशियन्सी होते. स्कर्वी, नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स, पेलेग्रा. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? नाईट ब्लाइंडनेस. स्कर्वी, विटामिन सी. रिकेट्स, विटामिन डी. पेलेग्रा, B2. Question number 15. Which vaccine is used to prevent measles? BCG, OPV, MMR, DPT. Question number 15 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, MMR. Question number 16. Cholera is transmitted through. कोलेरा कशाद्वारे ट्रान्समिट केला जातो, पसरतो? ऑप्शन ए, एअर. 2, contaminated food and water. C, mosquito bite. and D, direct contact. बघा, कोलेरा हा कम्युनिकेबल डिसीज आहे, तर डिरेक्ट कॉन्टॅक्टनी नाही, मॉस्किटो बाईट नाही, तर एअर. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर मुळे कोलेरा हा ट्रान्समिट होतो आणि विब्रिओ कोलेरी हा याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. ICDS stands for Integrated Child Development Services, Indian Child Development Scheme, Integrated Community Development Services, Indian Community Development Scheme. क्वेश्चन नंबर 17 चा करेक्ट आहे, करेक्ट आन्सर असणार आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. क्वेश्चन नंबर 18, द कॉझेटिव्ह एजंट ऑफ रेबीज इज बॅक्टेरियम, प्रोटोझोनल, व्हायरस आणि फंगस. क्वेश्चन नंबर 18 करेक्ट आन्सर आहे व्हायरस. हा जो रेबीज ओके, कुत्रा चावल्याने किंवा मंकी हा चावल्याने तर जो डिसीज होतो रेबीज, हा कसा आहे? व्हायरस आहे. हा व्हायरस असतो जो सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती इम्पॅक्ट करणार आहे. क्वेश्चन नंबर 19, आयोडीन डेफिशियन्सी कॉजेस ॲनिमिया, रिकेट्स, गॉइटर, बेरीबेरी. आयोडीनच्या डेफिशियन्सीने काय होतं? आताच बघितलं होतं गॉइटर. ओके, आयोडीन जर प्रॉपरली तुमच्या फूडमध्ये अवेलेबल नसेल तर त्याच्याद्वारे गॉइटर होऊ शकतो. ॲनिमिया आयर्नमुळे, रिकेट्स विटॅमिन डी मुळे आणि बेरीबेरी हा विटॅमिन ए मुळे होतो. विच मेथड इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल रेस्पिरेशन? ट्रेंडल्सबर्ग पोझिशन, CPR, माउथ टू माउथ, आईस पॅक ऍप्लिकेशन आणि स्प्लिंटिंग. क्वेश्चन नंबर 20 चा करेक्ट आन्सर आहे CPR. ओके, आर्टिफिशियल रेस्पिरेशन साठी CPR दिला जातो. ओके, तर यानंतरच्या लेक्चरमध्ये या पुढील क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहे. थँक्यू.